राजशेखर महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम सुविधा देण्याचे तहसीलदारांचे आश्वासन। राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे उत्तराधिकारी राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या जन्मदिनांचे औचित्य साधून सद्भक्त मंडळाच्या वतीने गरजवंतांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले। सध्या थंडीचा कडाका वाढला असून शहरानजीक पाल ठोकून असलेले अनेक गरजवंत यांनी उबदार ब्लँकेट नसल्याचे बोलून दाखवले होते। त्याचा धागा पकडून भक्तिस्थळाचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी विरमठ संस्थान व भक्ती सोहळा यांच्या वतीने सदर गरजवंतांना उबदार ब्लँकेटचे वाटप करण्याचा उपक्रम घेतला। या कार्यक्रमासाठी तहसीलदार उज्ज्वला पांगरकर, गट विकास अधिकारी अमोल अंदेलवाड, ओम पुणे, नगरसेवक अभय मिरकले, संदीप चौधरी, रवी महाजन, अनिल कासनाळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक स्वामी विश्वंभर, शिवाजीराव गायकवाड, बालाजी तोरणे पाटील, बालाजी पारेकर, दिनकर मध्यवाड, मासूमभाई शेख, धम्मानंद कांबळे, तलाठी महेश गुपिले, प्रशांत बिराजदार मुळे उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर कारामुगीकर सर यांनी केले तर आभार शिवाजी गायकवाड यांनी मानले। शेरा पटू चव्हाण आज राष्ट्रसंत माऊलीची खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने त्यांनी जीवन जगले त्याचं स्मरण आजच्या या समाजातील काही प्रतिष्ठित आणि पत्रकार बांधवातर्फे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला येऊन मला त्याची जाण झाली। वास्तविक पाहता सर्वसामान्याकरता ज्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं, सर्वसामान्य व्यक्ती जे रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, या युक्तीप्रमाणे त्यांनी त्यांचं जीवन व्यतीत केलं। आणि ही जी संकल्पना आहे या संकल्पनेच्या माध्यमातून प्रशासन आज तुम्हाला बघायला आलं। प्रशासन तर बघायला आलंच आलं, पण आम्ही सुद्धा तुम्हाला बघायला आलो। वास्तविक पाहता तुमच्या अडचणी काय आहेत, त्या अडचणीवर मात कशा पद्धतीने करता येईल, या सगळ्या गोष्टीचा ओहापोह या ठिकाणी या प्रसंगी झाला। राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज हे राष्ट्रसंतांच्या कृपा आशीर्वादानं दीर्घायू तर राहणारच आहेत यात शंका नाही, पण त्यांच्या माध्यमातून समाजसेवा समाजकार्य करण्याची प्रेरणा आम्हा सगळ्या भक्तांना लाभावी या प्रसंगी एवढंच बोलतो आणि याच ठिकाणी थांबतो।